दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रायगड लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे 2 दिवस शिल्लक राहिलेत. त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात नेत्यांची प्रचार सभेला धावपळ सुरू आहे. शिवसेना ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे दिनांक 3 मे रोजी इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी रायगडातील मुरुडमध्ये दाखल झालेत. मुरुड येथे आदित्य ठाकरे यांची प्रचार सभा संपन्न झाली. मुंबई गेटवे येथून मोटीनं आदित्य ठाकरे हे मांडवा बंदरात दाखल झाले होते. शिवसेना ठाकरे सेनेतर्फे त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर आदित्य ठाकरे हे मुरुडकडे रवाना झाले. रायगड लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीचे ठाकरे सेनेचे उमेदवार अनंत गीते हे निवडणूक लढवत आहेत. 7 मे रोजी मतदान होणार आहे. अनंत गीते यांच्या प्रचारासाठी युवा नेते आदित्य ठाकरे हे मुरुड येथे उपस्थित होते. या सभेत आदित्य ठाकरे यांनी जाहीर सभेतून सरकारचे चांगलेच कान टोचलेत. जेव्हा हे स्पष्ट होत चाललेलं आहे की भाजपचं काही खरं वाटत नाहीये, हे देशभरात चित्र दिसायला लागलं. आज आपण पाहतोय हा जो प्रचार सुरू झालेला आहे, मग अगदी त्यांचे सर्वोच्च नेते असतील भाजपाचे, ते अनेक वेगवेगळे जिल्हा स्तरावर जे काही त्यांचे मंत्री महामंत्री वगैरे बोलत असतात, नाही पदं घेऊन फिरत असतात, ह्यांचा आता प्रचार आपण पाहत असाल तर प्रचार ह्याच्यावर नाही गेले की 10 वर्षात आम्ही काय कामं केली. खरं तसं पाहायला गेलं तर 10 वर्ष ह्यांच्याकडे बहुमताचं सरकार होतं. संपूर्ण बहुमत, पूर्ण बहुमत ह्यांच्याकडे होतं. 300 पार हे झाले होते. देशभरात अनेक काही वेगळ्या गोष्टी करू शकत होते, पण त्याच्यावर प्रचार झाला नाही. प्रचार कशावर झाला तर प्रचार आता विरोधी पक्ष काय खातं, काय घालतं, काय बोलतं ह्याच्यावर होत चाललेला आहे. जिथे जिथे भाजप हरत असतं, पहिलं त्यांचं इंडिकेटर हरण्याचा हा असतो की 2 धर्मामध्ये वाद निर्माण करा, 2 धर्मांबद्दल बोला, मग जातींमध्ये वाद निर्माण करा, मग जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करा. आणि आता तर मटन, मांस, मच्छी ह्याच्यावर बोलायला लागलेत. मला तुम्ही सांगा, आपल्या या रायगडमध्ये मच्छी नाही खायची तर काय खायचं? मग तुम्ही थांबणार का मटन, मांस, मच्छी खाण्याचं? आणि तुम्हाला हे मान्य आहे का? तुम्ही कोणी व्हेजिटेरियन असाल, तुम्ही कोणी नॉन व्हेजिटेरियन असाल, तुम्हाला कोणाला मटन आवडत असेल, कोणाला मांस आवडत असेल, कोणाला मच्छी आवडत असेल, कोणाला पालेभाजी आवडत असेल, पण तुम्ही मला सांगा, केंद्र सरकार कोण असतं, कुठच्याही पक्षाचं असो, आणि त्याहून पुढे भाजप कोण असतं की तुमच्या घरात घुसून सांगायला तुम्हाला की तुम्ही अमुक दिवशी काय खाल्लं पाहिजे आणि काय घातलं पाहिजे. पण आज चर्चा 10 वर्षाच्या ह्या सरकारनंतर, 10 वर्षाच्या ह्या महासत्तेनंतर ना कोणी ह्याच्यावर बोलत आहे की 2 कोटी रोजगार प्रत्येक वर्षी आपल्याला मिळणार होते, तरुणांना मिळणार होते. त्याच्यावर भाजपाकडून एक तरी शब्द आलाय का कानावर ऐकलंय कोणी? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार होतं. आज कोणी ते शेतकरी बसलेत का ज्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट झालेलं आहे? भेटले तुम्हाला? नाही, पण भाजप हे जे आहे ते खरं तुम्हाला सांगतो, भाजपची यशोगाथा ह्याच्यातच आहे की आपल्याला सगळ्यांना इथे वाटत असेल की भले माझ्या खात्यात 15 लाख आले नाहीत, पण इथे कोणाच्या तरी खात्यात 15 लाख आले असतील. आले कोणाच्या खात्यात? इथे प्रत्येकाला वाटत असेल मला स्वतःला मिळालं नाही, पण ह्या इकडच्या समोर बसलेल्या लोकांमधून कोणाला तरी प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळालं असेल 2022 पर्यंत. आले कोणाला घर? आले? आणि हाच मूळ प्रश्न आहे की आज जे भाजप प्रचार करत आहे, मटन, मांस, मच्छी असेल, विरोधी पक्ष काय घालत असेल, हिंदू मुस्लिमवर असेल, तुम्ही मला सांगा, ज्या व्यक्तींनी, ज्या लोकांनी, ज्या पक्षांनी 10 वर्ष ह्या सरकारनी चालवले आहेत, ह्या देशावर राज्य केलेलं आहे, त्या पक्षांनी मटन, मांस, मच्छीवर बोलावं का? त्यांनी हिंदू मुस्लिमवर बोलावं का? त्यांनी जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करावा का? हिम्मत असेल तर येऊन चर्चा करा आमच्यासोबत. या लोकांमध्ये येऊन सांगा की 2016 साली तुम्ही जी नोटबंदी आणली होती, डिमॉनिटायझेशन नावाचा एक काही प्रकार आणला होता, लोक इथे रांगेत उभे होते, आपण पाहिलं असेल बँकेच्या समोर अनेक लोकांचे मृत्यू झाले अशाच उन्हात राहून उभे. पण आज तो काळा पैसा, त्या नोटा खोट्या, त्या खऱ्या झाल्यात का ह्या कोणालाच माहिती नाही. ह्या देशामध्ये नोटबंदीचा फायदा इकडे जनतेला कोणाला झालाय का कोणालाच माहिती नाहीये. लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, रायगड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.